दिल्ली डायरी किताब जो है, जो मराठी में मैंने लिखी है, ये मेरे दिल्ली के एक्सपीरियंसेस के बारे में किताब है। कोई भी महाराष्ट्रियन आता है जब दिल्ली में, तब उनको कल्चर अलग होता है, भाषा अलग होती है, खाने पीने के तरीके अलग होते हैं। इन सब से हम लोग कैसे एडजस्टमेंट करते हैं, इसमें जो एक्सपीरियंसेस आते हैं, कभी कभी फ़नी एक्सपीरियंसेस आते हैं, कभी इमोशनल एक्सपीरियंसेस आते हैं, इन सब के बारे में मैंने लिखा है। यहाँ का वर्क कल्चर, मैं पहले मुंबई में भी रही हूँ, तो मुंबई का वर्क कल्चर, यहाँ के जो सीजन्स है, बहुत ज़्यादा गर्मी, बहुत ज़्यादा ठंडा मौसम होता है, पोल्यूशन यहाँ का, इन सब चीज़ों के बारे में पर्सनल एक्सपीरियंसेस मैंने इस किताब प्रॉपर मैं दिल्ली के बारे में ही पूरा लिखा हुआ है जी। तो इसके लिखा आपने मराठी में है, इसका दिल्ली हिंदी एडिशन भी है? हिंदी एडिशन अभी नहीं है, लेकिन अच्छा। आने की संभावना है। अच्छा, तो इसमें क्या प्रॉपर दिल्ली के बारे में बताया गया, प्रॉपर जितना भी कल्चर है, खाना पीना है, है। इसके अलावा आप और भी कोई आपने बुक कोई लिखी है कि अभी ये मेरी पहली किताब है। पहली किताब है? इसके अलावा और किस उसमें भाषा में लिखना चाहेंगे या किस कल्चर में लिखना चाहेंगे? अभी मैं थोड़ा सा सिविल सर्विसेज एस्पिरेंट्स होते हैं, उनके इंटरव्यू के लिए उनको गाइड करती हूँ, तो उसके बारे में भी भविष्य में लिखूँगी, तो उनके बारे में लिखेंगे। ऑल द बेस्ट मैम, थैंक यू। आज दिल्ली डायरी मधला नवा चॅप्टर उगवला आहे असं म्हणावं लागेल. हो ठीक आहे, समजलं मला. अरे बोलो सगळ्यांना. कळलं, आम्हाला कळलं काय म्हणताय. खूप शुभेच्छा, अभिनंदन. धन्यवाद, तुम्हाला पण मनापासून धन्यवाद. पहिली गाठ आणि तुम्ही बारीकच आहे तेव्हा का हाईट नाही, वजनाने नाही. रामदासला ना विशेषतः पहिल्यांदाच त्यांनी आपल्या पदार्पणाचं दिल्ली डायरी हे पुस्तक लिहिलेलं आहे अशा सुप्रिया देवस्थळे, ग्रंथालयाच्या विश्वस्त लतिका भानुशाली, ग्रंथालय कार्यक्रम संयोजक श्री धारप, पुढे साहेब, शर्मा मॅडम, उपस्थित सर्व मान्यवर, बंधूंना आणि भगिनी. खरं म्हणजे सुप्रिया देवस्थळे यांचा मुळात मराठी संस्कृतीशी अतिशय जवळचा संबंध आणि मराठी संस्कृती, मराठी इतिहास, मराठी संगीत, मराठी नाटक, मराठी साहित्य याचं मोठेपण जर समजून घ्यायचं असेल तर जोपर्यंत आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन राहत नाही तोपर्यंत ते लक्षात येत नाही. मराठी कल्चर एक वेगळं आहे, त्यात अनेक चांगल्या गोष्टी पण आहेत आणि काही गोष्टींचा आपल्या सगळ्यांनी विचार केला पाहिजे अशाही गोष्टी. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये विशेषतः सामाजिक परिवर्तनामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळे महाराष्ट्राने दिलेली देशाला केली. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक सारखी मोठी मोठी नेते मंडळी महाराष्ट्राने देशात दिलेली आहे आणि अनेक कामे एकता यही हमारी विशेषता हा ही आमच्या भारतीय संस्कृतीची विशेषता आहे. ज्याप्रमाणे मराठी भाषेचं, मराठी साहित्याचं महत्व आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर आल्यानंतर लक्षात येतं, तसं भारतीय संस्कृतीचं महत्वही आपण जेव्हा देशाच्या बाहेर जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं. मला आश्चर्यकारक एक अनुभव आहे की इराणमध्ये चाबार कोर्ट निर्माण करण्याकरता मला 7 आठवड्यात जावं लागलं आणि त्यावेळी आता जे आयातुल्ला खोमेनी यांचे मुख्य त्यांना मी भेटायला गेलो होतो आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे का की आमची पर्शियन कुठून आली? तर मी म्हटलं मला नाही माहिती. त्यांनी मला सांगितलं की संस्कृत मधून आले आणि त्यांनी मग मला सांगितलं की आमचं ओरिजिन कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं नाही. आणि मग त्यांनी मला सांगितलं की लखनौ जवळ तिथून आमचं ओरिजिन आहे. परंतु आपल्यामध्ये जशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत तसं इंग्रजांमध्ये एक चांगली गोष्ट आहे की ते कुठेही गेलं तरी डायरी लिहित होते. पण मराठी इतिहासामध्ये मराठी सर्व क्षेत्रातल्या नेतृत्वाला काही डायरी लिहायची